यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने, सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे, तत्पादांबुर्भद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां, सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। पंचदशीतील पहिलं प्रकरण, त्यातील पहिल्या 5 श्लोकांचा अर्थ आपण पाहून आलो आहे। विषय असा सुरू आहे की जीवाची ब्रह्मरूपता सांगायची। ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे। जीव सुद्धा ब्रह्म असेल तर मग जीव सुद्धा स्वरूपाने सच्चित आनंद रूपच असायला हवा, कारण तेच 2 पदार्थ एक होऊ शकतात जे मुळात स्वरूपात समान असतात किंवा एक असतात। जसं पाण्यामध्ये पाणीच मिसळतं, दुसरं काही मिसळत नाही, एक होत नाही, तसं ब्रह्मामध्ये जीवाला जर एकरूप करायचं असेल तर मुळातच जीव हा ब्रह्मरूप असला पाहिजे। श्रुती माता सांगते, ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति। हा जीव ब्रह्माला प्राप्त करतो कारण तो मुळातच ब्रह्म असतो, ब्रह्म असूनच ब्रह्माला प्राप्त करतो असा याचा अर्थ आहे। भ्रमाने अविद्येने तो स्वतःला ब्रह्मापेक्षा परमात्म्यापेक्षा वेगळा समजतो, त्याला भ्रम झालेला आहे, अज्ञान आहे। भ्रमधरीशी या देहाचा ज्ञानोबाराय म्हणतात, भ्रम झालेला आहे त्याला। त्या भ्रमामुळे तो ब्रह्मरूपी समुद्राहून वेगळा झालेला आहे, स्वतःला एक लाटेसारखा परिच्छिन्न समजायला लागला आहे। संकोचुनी कारे झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, तुकोबाराय सांगतात। तुका म्हणे, कैची केव कोठे जीव निराळा, जीव काय त्या ब्रह्माहून निराळा आहे का? अमराहा अमराहा खरी की पहा खोटे हे सगळं आपण संतांचं म्हणणं जर बघितलं तर जीव हा ब्रह्मरूपच आहे मुळात, असं सर्व संत वाङ्मय सांगतं, वेद सांगतो, पुराणं सांगतात, सगळं स्मृती शास्त्र सगळे आपल्याला हेच सांगतायत की तुम्ही मुळात ब्रह्मच आहात। या अनुभूतीत सर्वांना जायचं आहे, आपल्या मूळ स्वरूपाला सर्वांना प्राप्त व्हायचं आहे। याच्याकरिता आपल्याला हे कळालं पाहिजे की मग आपण ब्रह्म आहोत तर मग आपलं मूळ स्वरूप सतचित आनंद रूप आहे का, हे कळालं पाहिजे। तर ग्रंथकारांचा मूळ विषयच सुरू हा झालेला आहे की जीवस्य ब्रह्मरूपताम दिदर्शयिषुः, जीव हा ब्रह्मरूप आहे असं ग्रंथकारांना सिद्ध करायचं आहे। आणि याकरिता जीव हा मग ब्रह्मासारखा सद्रूप कसा आहे, चिद्रूप म्हणजे ज्ञानरूप कसा आहे, आनंदरूप कसा आहे हे सांगायचं आहे। त्याच्यामध्ये अगोदर हे प्रकरण सुरू झालंय की ज्ञानरूप आहे जीव,
ज्ञान हे जीवाचं मूळ स्वरूप आहे. मग ते ज्ञान कोणतं, कसं, त्या ज्ञानाचं स्वरूप काय, हा विषय सुरू झालेला आहे. तर जागृतीमध्ये आपल्याला जे वस्तूंची ज्ञान होतात, विषयांची ज्ञान होतात, ते सर्व ज्ञान ही एक आहेत, समान आहेत. त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. पुस्तक वेगळं, घट वेगळा, पट वेगळा. पण याचं जे ज्ञान जे आहे या सर्व वस्तूंचं झालं, ते जर आपण एकत्र केलं तर ते एकच राहतं, त्याच्यात भेद राहत नाही. ज्ञानाची अखंड रूपता जागृतीमध्ये आहे. जसं जागृती तथा स्वप्ने, तसंच स्वप्नामध्ये विषय वेगवेगळे आहेत, पदार्थ भिन्न भिन्न आहेत, पण त्या पदार्थांचं ज्ञान मात्र एकच आहे. तसंच सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? आपण परवा पाहून आलो आहे की सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचं ज्ञान आहे आपल्याला. म्हणून तो जागा झाल्याच्या नंतर म्हणतो, मला काही कळत नव्हतं. कधी? सुषुप्ती काळामध्ये. मी झोपलो असताना मला काही कळत नव्हतं, मी सुखानं झोपलो होतो, काही कळत नव्हतं, असं तो स्मरण करतो सुषुप्तीचं. म्हणजे सुषुप्तीत त्यानं अज्ञानाचा अनुभव घेतला आणि मग जागृतीत येऊन तो सांगतोय. याचा अर्थ सुषुप्तीत अज्ञान आहे आणि अज्ञानाचा त्याला अनुभव आहे, म्हणजे ज्ञान आहे. मग सुषुप्तीमध्ये विषय आहे अज्ञान आणि त्या अज्ञानाचं आपल्याला झालं ज्ञान. ते जे ज्ञान आहे सुषुप्तीमध्ये, ते ज्ञान सुद्धा जागृती आणि स्वप्नातल्या ज्ञानाहून अभिन्न आहे. तिन्ही अवस्थेमधलं ज्ञान 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 स्वरूपाने एकच आहे. जागृतीचा उपाधी लागला, जागृतीतली ज्ञान वेगवेगळी व्हायला लागली. स्वप्नात गेला, स्वप्नातली वेगवेगळी ज्ञान व्हायला लागली. सुषुप्तीत गेला, अज्ञानाचं ज्ञान व्हायला लागलं. उपाध्यांमुळं, वस्तूंमुळं भिन्न भिन्न ज्ञान त्याला होतात. पण मुळात आपण ज्ञानाचं स्वरूप जर बघितलं तर ज्ञान कसं आहे? एक आहे. हे त्या विद्युतला सुद्धा सांगायचं आहे. लाईट आपल्याला सांगायला लागलेली आहे का, मी जर पेटले नाही, दिवा जर लागला नाही तर सर्व अंधार आहे ना, व्यवहारच होऊ शकत नाही. तसं ज्ञान नसेल तर कुठलाच व्यवहार होत नाही. त्याला जगदांध्य प्रसंग म्हणतात. जगत सगळं आंधळं होऊन जाईल, कुठलंच ज्ञान त्याला व्हायचं नाही. आणि म्हणून ज्ञानाची नितांत गरज आहे आपल्याला. ज्ञान कळालं पाहिजे. ग्रंथकार म्हणतात, तिन्ही अवस्थेमध्ये असणारं ज्ञान एक आहे आणि तिन्ही अवस्था भिन्न भिन्न आहेत. लक्षात घ्या, हा अवस्था विचार आहे. महापुरुषांनी सांगितलं, आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल ना, मोक्षच प्राप्त करायचा आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञानच करून घ्यायचं आहे आणि मुक्तच व्हायचं आहे, त्यानं फक्त अवस्था विचार करा. पूजनीय आदरणीय गुरुवर्य बाबा, म्हणजे आमचे गुरुवर्य डॉक्टर महाराज नेहमी सांगत असतात की फक्त अवस्था विचार जरी केला तरी तो मुक्त होऊ शकतो. साधा विचार आहे. रोज आपण अवस्थांचा अनुभव घेतो. जागृतीत आता आहोत, आपण झोपणार आहे, झोपेचा अनुभव घेणार आहे, पुन्हा स्वप्न पडणार आहे, स्वप्नातला अनुभव घेणार आहे, पुन्हा जागे होणार आहे. रोज आपण 3 अवस्था भोगतोय, अनुभवतोय. या तिन्ही अवस्थांचा थोडा अंतर्मुख वृत्तीने विचार करा. जागृतीत असताना स्वप्न नाही, सुषुप्ती नाही. स्वप्नात गेलो तेव्हा सुषुप्ती नाही, जागृती नाही. सुषुप्तीत गेलो तेव्हा जागृती नाही, स्वप्न नाही. अवस्था भिन्न आहेत. जागृतीतले पदार्थ स्वप्नात कामाला येत नाहीत, स्वप्नातले पदार्थ जागृतीत कामाला येत नाहीत, जागृती स्वप्नातले सगळे पदार्थ सुषुप्तीत कामालाच येत नाहीत. तिन्ही अवस्था, तिन्ही अवस्थेतले विषय वेगवेगळे आहेत, पण तिन्ही अवस्थेत मी अनुस्यूत आहे की नाही? जागृतीत मी आहे की नाही? स्वप्नात मी आहे की नाही? स्वप्न पडलं, जागृती स्वप्नात आली नाही, जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये काही कामाचे नाहीत, पण मी तिथं आहे की नाही स्वप्नात सुद्धा? जो जागृतीत मी आहे तोच मी स्वप्नात आहे, जो जागृती स्वप्नात मी आहे तोच मी सुषुप्तीत सुद्धा आहे. तिन्ही अवस्थेत माझं अस्तित्व आहे की नाही? पण या अवस्था येतात जातात, येतात जातात. मी अखंड माझ्या स्वरूपावर 3 अवस्था येतात जातात. याचा अर्थ तिन्ही अवस्थाहून मी वेगळा आहे. या तिन्ही अवस्थांचा मी साक्षी आहे, प्रकाशक आहे, यांचा मी अधिष्ठान आहे. मग यांच्याशी मी का तादात्म्य करायचं?
जागृती सोडून जर मला स्वप्नात जावंच लागतं, स्वप्न सोडून पुन्हा सुषुप्तीत मला जावंच लागतंय, तर या पदार्थांशी मी तादात्म्य का करायचं? हे माझे आहेत का मी आहे याचा विचार करा ना. या देहाचा उपयोग सुषुप्तीत आहे का? नाही. स्वप्नात आहे का? नाही. मग हा देह आपल्याबरोबर स्वप्नात येत नाही, तिथं नवीनच देह आहे आपला. मग जागृतीतला हा देह आमच्या उपयोगाचा स्वप्नात नाही, बरोबर येत नाही. स्वप्नातला देह पुन्हा सुषुप्तीत बरोबर येत नाही, तर देह मी आहे असं कसं म्हणता येईल? कोणत्या अवस्थेतला देह मी असू शकतो सांगा? जागृतीत मी आहे की नाही? मला बोलत चला. जागृतीत मी तुम्हाला ज्ञानच देतो, मुक्तच करून टाकतो, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही बोलत राहा फक्त. जागृतीत मी आहे की नाही? मी जागृतीत आहे. स्वप्नात मी, आपण काय म्हणतो, मी स्वप्न अनुभवलं, मी स्वप्न पाहिलं, मी जागृती आता पाहतोय, मी झोपलो होतो, म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये मी आहे की नाही? मग मी जर समजा आता जागृतीतला देह, आपल्याला काय वाटतं? देह म्हणजे मी वाटतं की नाही? सहज आपल्याला, आपण सहज, तुझं नाव काय म्हटलं, मी सांगतो लगेच कृष्णा माझं नाव आहे. म्हणजे मी देहाला मी समजून व्यवहार करतोय की नाही? साधी गोष्ट आहे. मी जर देह असेल हा, तर मी स्वप्नात आहे. मी स्वप्नात आहे की नाही? बोला. हा देह स्वप्नात आहे का? मग मी जर देह असेल तर हा देह स्वप्नात यायला पाहिजे की नाही? मी स्वप्नात चाललोय जागृतीतून, देह नाही आहेत. स्वप्नातला जो मी आहे तोच मी सुषुप्तीत गेलो, मग स्वप्नातला देह माझ्याबरोबर सुषुप्तीत आला का? मग स्वप्नातला देह मी आहे का? जागृतीतला देह मी आहे का? मग का आपण देहाला मी म्हणायचं? म्हणून म्हटलेलं आहे भ्रमधरीशी या देहाचा. आपण विनाकारण या देहाला मी देह नव्हे, मी हे सरे उरला उरे विठ्ठल, एवढा जरी विचार केला ना तरी मी देह नाही, मी पंचकोश नाही, मी आत्मा, मी या सर्वांचा साक्षी आहे, मी अधिष्ठान आहे, मी द्रष्टा आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे. जागृतीत कुठलाही व्यवहार होऊ द्या, माझा काही संबंध नाही याच्याशी. मी असंग प्रकाशक आहे. जशी ही लाईट आहे, प्रकाशन करते, इथल्या पापपुण्याशीही संपृक्त नाही होऊ शकत. दिवा लावलेला आहे, दीप ठेविला परिवरी, ज्ञानोबाराय म्हणतात. कवनाती नियमी ना निवारी. उंबरठ्यावर जर दिवा ठेवला, तो दिवा म्हणत नाही कुणी घरात या, कुणी बाहेर जा, म्हणत नाही. त्याचं काम आहे फक्त प्रकाशन करणं. त्या घरामध्ये कोणी पाप करतं का कुणी पुण्य करतं त्या दिव्याला माहिती नाही. नाटकदीप प्रकरणामध्ये पुढं सांगणार आहे, तिथला जो दिवा आहे, त्या नाटकामध्ये त्या मंचावर लावला जो दिवा, ज्याच्या प्रकाशामध्ये नाटक चाललंय सगळं, नर्तकी आहे, तो नर्तन करते आहे, ते वाजवतायत वाद्य वगैरे, प्रेक्षक आहेत, ह्या सगळ्यांचं प्रकाशन तो दिवा करतोय. पण दिव्याला पापही नाही पुण्यही नाही, त्याचं काम फक्त प्रकाशन करणं आहे. कारण ते स्वरूप आहे, प्रकाश हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून तो प्रकाशन करतोय. तो करतोय हेही त्याला माहिती नाही. हा याला म्हणायचं आत्मा, याला म्हणायचं मी. माझ्या स्वरूपावर हा सर्व व्यवहार चाललाय. जागृतीतला, स्वप्नातला, सुषुप्तीतला सर्व व्यवहार चाललेला आहे. काही संबंध नाही त्याच्याशी माझा. आपण विनाकारण मी माझं मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. तुकोबाराय सांगतायत. आपण विनाकारण भ्रम घेऊन बसतो. ममता, अहंकार, हे मी केलं. आपण कितीही मोठं कार्य केलं, ते कार्य स्वप्नात आपल्या बरोबर येत नाही हो. मृत्यूनंतर बरोबर येणार नाही ही गोष्ट खूप लांबची आहे. आपण काय म्हणतो, मेल्यावर काय आपल्या बरोबर येतं, पण ही गोष्ट फार लांबची आहे. जागृतीत मिळवलेलं स्वप्नात बरोबर येत नाही. स्वप्नात राज्य मिळवलं, ज्ञानोबाराय म्हणतात, जागृतीत कामाला येत नाही. स्वप्नीचे राज्य का मरण, नवे हर्ष शोकाशी कारण, उपवढलिया जाण. म्हणजे जागृतीमध्ये आल्यावर जर स्वप्नातलं कामाला येत नाही, स्वप्नात मिळवलेलं जागृतीत कामाला येत नाही, आणि दोन्ही अवस्थेतलं सुषुप्तीत कामाला येत नाही. कारण हे दोन्ही विसरावं लागतं तर झोप लागते. साधी गोष्ट आहे की नाही? ह्या अवस्था रोज आम्हाला सांगून जात आहे, जग सोडा तर तुम्ही सुखी आहात. तादात्म्य सोडा, अहंकार सोडा, अभिमान सोडा, काम क्रोध विकार सोडा, आसक्ती सोडा, तर तुम्ही सुखी आहेत. म्हणून देवानं 3 अवस्था का दिल्या? पुन्हा एकदा सांगतो, मूळ विषयावर येतो, ऐका.
देवानं जागृती आम्हाला दिलेली आहे आपली सत्ता, आत्मस्वरूपाची सद्रूपता कळण्यासाठी. कारण जागृतीमध्ये सद्रूपता आत्म्याची टळटळीत आहे. प्रत्येक वेळी आपण काय म्हणतो, मी आहे, मी आहे, असा मी करतो आहे, मी पुस्तक वाचत आहे, मी असा असा आहे. आहेपणाचा व्यवहार जागृतीमध्ये स्पष्ट आहे. स्वप्न कशासाठी दिलं देवानं, ही अवस्था का दिली? आपल्या आत्मस्वरूपाची चिद्रूपता कळण्यासाठी. मला सांगा, आपण रात्रीच्या वेळी लाईट बंद करून झोपलेलो आहे, तिथं पूर्ण त्या घरामध्ये अंधार आहे, पूर्ण गाढ झोपेत गेलो आणि स्वप्न पडलं आपल्याला. आणि स्वप्नामध्ये आपल्याला असं स्वप्न पडतं की तिथं एक मित्र आहे, त्याला मी बोलतोय, प्रकाश दिसतो की नाही मध्ये आपल्याला. मग तिथं काय, ह्या जागृती, रात्रीची वेळ आहे तेव्हा सूर्य इथं नाही आहे जागृतीतला, पूर्ण अंधार आहे. पण स्वप्नामध्ये जे प्रकाश दिसतोय तो कुणाचा आहे? कुणाचा प्रकाश आहे? विचार करा ना, आपण विचार केला पाहिजे. स्वप्नामध्ये प्रकाश आहे, मित्राला भेटलो वगैरे, काय अंधारात भेटलो असं स्वप्न पडतं का? तिथं दिवस असल्यासारखं स्वप्न पडतं की नाही? मग तिथं जो दिवस आहे त्या दिवसाचं प्रकाशन करायला हा तर सूर्य नाही आहे. बरं, दिसलाही स्वप्नामध्ये सूर्य, आपण आकाश, स्वप्न पडलं, स्वप्नात सूर्य दिसला, तर त्या स्वप्नातल्या सूर्याचं प्रकाशन कोणी केलं? मी केलं. लक्षात ठेवा, स्वप्नातला सूर्य, स्वप्नातला दिवस, स्वप्नातला प्रकाश, तिथं कोण आहे? त्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? मी आहे स्वतः. मी, याचा अर्थ मी प्रकाश रूप आहे, मी चिद्रूप आहे. हे सिद्ध करण्यासाठी देवाने स्वप्न अवस्था दिली आम्हाला. आणि देवाने सुषुप्ती अवस्था दिली, कारण देवाला हे समजून सांगायचं आहे की विषयात सुख नाही, सर्व विषय तुम्हाला सोडावे लागतील, विसरावे लागतील, तर सुख मिळेल, आनंद मिळेल. म्हणून सुषुप्ती अवस्था दिली. आत्मा आनंद रूप आहे. झोपेत सगळं सोडलंय आणि पुन्हा जागं झालं की आपण म्हणतो सुखानं झोपलो होतो. म्हणजे आनंद वाटतो की नाही? रम्य वाटतं, समाधान वाटलं, आता जरा बरं वाटतंय, झोप झाली, छान वाटलं. मध्ये सुषुप्तीत आनंद घेऊन जो आलो आपण, तो कशाचा आनंद आहे? तिथं कुठला विषय आहे का? कोणी काय दिलंय का? 1000, 2000, लाख, 2 लाख रुपये दिले म्हणून खुश झालो आपण का? खुश सुषुप्तीतून जागृतीमध्ये येताना आपण खुश होऊन आलो. ती खुशी कशाची आहे सांगा ना? तो आनंद कशाचा आहे? अरे माझाच आहे, तिथं फक्त मी होतो ना. याचा अर्थ आत्मा आनंद रूप आहे हे सांगायचं आहे. पण आत्म्याची सद्रूपता सिद्ध करण्यासाठी जागृती अवस्था आहे, आत्म्याची चिद्रूपता सिद्ध करण्यासाठी स्वप्न अवस्था आहे, आणि आत्म्याची आनंद रूपता सिद्ध करण्यासाठी सुषुप्ती अवस्था आहे. ही अवस्था आम्हाला रोज सांगतायत, तुम्ही सच्चित आनंद रूप आहात. हे सांगण्यासाठी या अवस्था आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे सांगायचंय ग्रंथकारांना. म्हणून ग्रंथकार सांगतायत तिन्ही अवस्था वेगळ्या आहेत, अवस्थांमधील विषय वेगळे आहेत, भिन्न आहेत, पण या सर्व विषयांचं, पदार्थांचं ज्ञान मात्र एक आहे, अखंड आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, त्या ज्ञानाला पुस्तकाचा उपाधी लागला. इदम पुस्तकम असं पुस्तकाचं ज्ञान झालं. घटाचा उपाधी लागला, अयम घटः असं घटाचं ज्ञान झालं. आता पुस्तक आणि घट दोन्ही उपाध्या बाजूला करा, फक्त ज्ञान बाजूला करा. त्या ज्ञानामध्ये आता भिन्नता व्हायला काय कारण आहे? पुस्तक बाजूला राहिलंय, घट पूर्ण बाजूला काढला, फक्त ज्ञान आपण त्याला वेगळं, बुद्धीनं त्याला विवेचन केलं, विवेक केला, सूक्ष्मता बुद्धीची ध्यानात घ्या, ज्ञान फक्त वेगळं करा. बघा आता त्या ज्ञानामध्ये काही भेद आहे का? आता पुस्तकाचं ज्ञान, घटाचं ज्ञान, दोन्ही ज्ञान एकच आहेत. ते दोन्ही म्हणायला आता काही कारणच नाही, ते एक झालं, एकच ज्ञान पुस्तकाकडे गेलं, अयम इदम पुस्तकम ज्ञान झालं. तेच ज्ञान घटाकडे गेलं, अयम घटा हा ज्ञान व्हायला लागलंय. असेच सगळे जागृतीतले ज्ञान आपल्याला होतात. ते ज्ञान मुळात एक असतं, ज्ञान एक आहे. या सर्व विषयाचा, सिद्धांताचा खुलासा करणारं एकच वाक्य ध्यानात ठेवा. अवस्था वेगळ्या, अवस्थातील विषय वेगळे, आणि या सर्वांचं ज्ञान अखंड आहे, एक आहे, नित्य आहे, घनीभूत आहे, ठोस आहे, भरीव आहे. त्या ज्ञानात भेद नाही, ज्ञान अभिन्न आहे. एवढं समजलं की हा विषय समजला. आणि हे ज्याला समजलं ना त्याला पंचदशी कळाली. पंचदशीतलं सर्वात अवघड प्रकरण पहिलं प्रकरण, आणि पहिल्या प्रकरणातला सर्वात अवघड विषय हा 5-6 श्लोकामधला. सुरुवातीलाच घाबरून जातात साधक विद्यार्थी, काय हे नेमकं ज्ञान ज्ञान ज्ञान, विषय, संवेद.
ध्यानात येत नाही. पण तुमच्या ध्यानात आलंय असं मी आता समजतो. आलंय ना ध्यानात? जवळजवळ सर्वांच्या ध्यानात आलेलं आहे. पुढे जायला काही अडचण नाही. आपण कुठपर्यंत आलोय बघा. सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे. अज्ञानाचं तो जागृतीमध्ये स्मरण करतो. न वै किंचित अवेदिशम, मला काही कळत नव्हतं. यावरून सिद्ध होतं की सुषुप्तीत अज्ञान आहे. आणि मग अज्ञानाचं त्याला तिथं ज्ञान आहे. मग सुषुप्तीमध्ये जे ज्ञान आहे आता ते ज्ञान म्हणजे अज्ञानास झालेलं ज्ञान ते जागृतीतील आणि स्वप्नातील ज्ञानाहून अभिन्न एक आहे, असं आता पुढे सांगणार आहेत. श्लोक नंबर 6. त्याचं अवतरण एवढंच आहे. ततः किम तत्र आह. ततः किम म्हणजे सुषुप्तीमध्ये अज्ञान सिद्ध केलं. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं ज्ञान असतं, आपल्याला अनुभव असतो, हे सिद्ध केलं. यानंतर तुम्हाला सिद्ध नेमकं काय करायचं आहे, काय तुम्हाला फलित झालं, प्रयोजन काय मिळालं? सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं ज्ञान आहे हे सिद्ध करून तुम्हाला नेमकं सांगायचं आहे काय, असा प्रश्न विचारला. त्याचं आता उत्तर देत आहेत या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 6. सबोधो विषयाद् भिन्नो न बोधात् स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रयेऽप्येका संवित् तद्वद्दिनान्तरे सबोधो विषयाद् भिन्नो न बोधात् स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रयेऽप्येका संवित् तद्वद्दिनान्तरे सबोधो विषयाद् भिन्नो न बोधात् स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रयेऽप्येका संवित् तद्वद्दिनान्तरे सबोधो विषयाद् भिन्नो न बोधात् स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रयेऽप्येका संवित् तद्वद्दिनान्तरे. पदच्छेद. या खिडक्या वगैरे जरा बघा निघतात का, थोडा उजेड करा. असं वाटायलंय आपण पाताळात घेतोय पाठ. हा थोडंसं तरी तुम्ही झोपले का जागे मला दिसलं पाहिजे ना. बघा पदच्छेद. सहबोधः विषयाद् भिन्नः न बोधात् स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रये अपि एका संवित् तद्वद्दिनान्तरे. अन्वय. सहबोधः विषयाद् भिन्नः बोधात् न स्वप्नबोधवत् एवं स्थानत्रये अपि संवित् एका तद्वत् दिनान्तरे. सहबोधः तो बोध. तो बोध म्हणजे ते ज्ञान. बरोबर. कोणतं ते ज्ञान? सुषुप्तीमध्ये असलेलं अज्ञानाचं ज्ञान. बरोबर ना. ते ज्ञान विषयात भिन्न. त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? अज्ञान. बरोबर ना. ज्याचं ज्ञान होतं तो त्या ज्ञानाचा विषय. पुस्तकाचं ज्ञान झालं. च ध्यानात ठेवा. ज्याला च लागलं त्याला विषय म्हणायचं. पुस्तकाचं ज्ञान झालं मग त्या ज्ञानाचा विषय कोण? पुस्तक. अज्ञानाचं ज्ञान झालं. ज्ञानाचा विषय कोण आहे? अज्ञान. सुषुप्तीत अज्ञानच आहे. विषयात भिन्न म्हणजे त्या अज्ञानाहून भिन्न आहे. अज्ञान वेगळं, अज्ञानाचं ज्ञान वेगळं. मुळातच दोन शब्द आहेत की नाही, परस्पर विरोधी आहेत. अज्ञान ज्ञान म्हणजे ज्ञान काय आहे? त्या अज्ञानाहून भिन्न आहे. न बोधात, बोधाहून ते भिन्न नाही. म्हणजे जागृती आणि स्वप्नामध्ये जो बोध आहे, जे ज्ञान होतं त्या ज्ञानाहून सुषुप्तीतलं ज्ञान भिन्न नाही. स्वप्नबोधवत, स्वप्नबोधाचं उदाहरण दिलंय. ज्याप्रमाणे स्वप्नातलं ज्ञान जागृतीतल्या ज्ञानाहून भिन्न नव्हतं
असं मागे सांगून गेले, ते अगोदर सांगितलं आहे, बरोबर ना. स्वप्नातलं ज्ञान जागृतीतल्या ज्ञानाहून भिन्न नाही, ज्ञान एकच आहे. तसं आता सुषुप्तीमध्ये असणारं जे अज्ञानाचं ज्ञान, ते ज्ञानसुद्धा जागृती आणि स्वप्नातल्या ज्ञानाहून वेगळं नाही, एक आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेतलं ज्ञान एक. एवं अशाच प्रकारे स्थानत्रये अपि, तिन्ही अवस्थांमध्ये, इथं स्थान शब्दाचा अर्थ आहे अवस्था, बरोबर. स्थान म्हणजे काय? अवस्था. उपनिषदांमध्ये हा स्थान शब्द अनेक ठिकाणी अवस्था या अर्थाने आलेला आहे. स्थानत्रये म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये, अपि सुद्धा, संवित एका, ज्ञान एकच आहे असा अर्थ. त्याचं अवतरण वेगळं होतं, मी ते दुसरंच वाचलं मगा. ह्या श्लोकाचं अवतरण हे इथं त्याच्यावरती असेल तुमच्या पंचदशीमध्ये, बरोबर ना. बघा टीकेमध्ये, तस्य अनुभवस्य स्वविषयात अज्ञानात भेदम बोधांतरात अभेदंच आह. अनुभव म्हणजे तो सुषुप्तीमध्ये असणारा अज्ञानाचा अनुभव म्हणजे ज्ञान. स्वविषयात अज्ञानात, त्या ज्ञानाचा विषय होता अज्ञान, त्या अज्ञानाहून त्या ज्ञानाचा भेद आहे, म्हणजे अज्ञानाहून ते ज्ञान वेगळं आहे सुषुप्तीतलं. पण बोधांतरात अभेदम, अन्य बोधाहून म्हणजे जागृती आणि स्वप्नातील बोधाहून सुषुप्तीतला बोध अभिन्न आहे, एक आहे, असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. टीका बघा, सहबोध याचा अर्थ करतात सौषुप्त अज्ञान अनुभव, सुषुप्तीमधील अज्ञानाचा अनुभव. विषयात नाम अज्ञानात, ते सुषुप्तीतील ज्ञान म्हणजे अनुभव अज्ञानाहून भिन्न आहे. भिन्न पृथक भवितुम अर्हती, बरोबर ना. पृथक म्हणजे वेगळं, भिन्न आहे. बोधत्वात घटबोधवत, बोध असल्यामुळे, बरोबर ना, ते ज्ञान असल्यामुळे घटबोधाप्रमाणे उदाहरण दिलंय. जसं घट वेगळा आणि घटाचा बोध वेगळा, बोध म्हणजे ज्ञान. घटन घटाचं ज्ञान एकच आहे का? बरोबर ना. घटन घटाचं ज्ञान एकच असतं तर बरं झालं असतं. घट आला की घटाचं ज्ञान होऊन गेलं असतं, कोणी सांगायची गरज पडली नसती याला घट म्हणतात. कोणताही वस्तू पदार्थ समोर आला, बघितला की लगे ज्ञानही झालं, असं झालं असतं. तसं होतं का? नाही. त्या वस्तूहून त्याचं ज्ञान काय आहे? वेगळं असतं. म्हणून तर ते पुन्हा कुणाकडून तरी त्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं नंतर आपल्याला त्या वस्तूचा, बरोबर ना. म्हणून म्हटलंय घटबोधवत, घट वेगळा आणि घटाचं ज्ञान वेगळं. अयम घट, हे घटाचं ज्ञान आहे, ते चैतन्य आहे. ज्ञान हे चैतन्य चिद्रूप असतं आणि घट जड आहे, बरोबर ना. मातीचा घट बनलेला आहे आणि त्याचं ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे प्रकाश, चैतन्य. मग घटाचं ज्ञान घटाहून वेगळं आहे ना. तसं अज्ञानाचं ज्ञान सुषुप्तीत होतं, मग ते अज्ञानाचं ज्ञान अज्ञानाहून वेगळं, असा याचा अर्थ. बोधांतरात न भिद्यते बोधत्वात स्वप्न बोधवत, अन्य बोधाहून मात्र भिन्न नाही. सुषुप्तीमध्ये असलेलं अज्ञानाचं जे ज्ञान, ते ज्ञान अज्ञानाहून वेगळं आहे, बरोबर ना. पण इतर ज्ञानाहून नाही, म्हणजे स्वप्नामध्ये किंवा सुषुप्ती जागृतीमध्ये जे ज्ञान झाले, बरोबर ना, त्या ज्ञानाहून वेगळं नाही. कोण? सुषुप्तीतलं ज्ञान. कुणाहून वेगळं आहे आणि कुणाहून वेगळं नाही सांगा बरं, म्हणजे तुम्हाला कळलं का? कळेल मला. अज्ञानाहून वेगळं आहे. कोण? ज्ञान. कुणाचं ज्ञान? सुषुप्तीमध्ये झालेलं अज्ञानाचं ज्ञान. कुणाहून वेगळं आहे? त्याच्या विषयाहून म्हणजे अज्ञानाहून वेगळं आहे. पण कुणाहून भिन्न नाही? जागृतीहून. जागृती आणि स्वप्नातील विषयांच्या ज्ञानाहून, बरोबर ना. ज्ञानाहून मात्र भिन्न नाही, म्हणजे समजायला तुम्हाला काय अडचण नाही. एवं फलितम बघा, फलितम कथयन उक्त न्यायम अन्यत्रापि अतिदिशती. आता नेमकं फलित काय झालं, म्हणजे प्रयोजन काय सिद्ध केलं आम्ही, हे सांगत सांगत ग्रंथकार आपल्याला हाच न्याय म्हणजे हाच संपूर्ण प्रकार अन्य ठिकाणी सुद्धा आहे असं दाखवतात, सांगतात. म्हणजे 3 अवस्थांमध्ये जो आम्ही प्रकार सांगितला, असाच प्रकार आता रोज होणार आहे.
म्हणजे रोजच्या 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, 3 अवस्था वेगळ्या, अवस्थांमधील पदार्थ वेगळे, पण तिन्ही अवस्थांमध्ये ज्ञान मात्र एकच आहे, ज्ञानात भेद नाही. मग असंच तद्वत दिनांतरे, बरोबर ना, असंच आता काय आहे, दुसऱ्या दिवशी सुद्धा अवस्था वेगळ्या, पदार्थ वेगळे, पण त्यांचं ज्ञान एकच आहे, असं अन्य ठिकाणी सुद्धा समजून घ्या, असं ग्रंथकार सांगताय. स्थानत्रये अपि एकदिनवर्तिनी जागृतादि अवस्थात्रये अपि संवित एका एव सर्वं वाक्यम सावधारणम इति न्यायात. स्थानत्रये अपि याचा अर्थ करतायत एक दिनवर्तिनी, एका दिवसामध्ये असलेल्या जागृतादि अवस्थात्रये अपि, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये संवित एका एव, संवित एकच आहे, बरोबर, आणि विषय वेगळे आहेत, ज्ञान एकच आहे. संवित म्हणजे ज्ञान. आता इथं एव म्हटलंय टीकाकारांनी. एव म्हणजे काय? चकार, बरोबर ना. ते बाबा म्हणत असतात, राऊत बाबा, चकार फार काय मोकार असतो, काही इतरांना बेकार करून टाकतो. हा चकार का दिला? एव म्हटलं टीकाकारांनी. श्लोकामध्ये काय आहे बघा, एवं स्थानत्रये अपि एका संवित, एवढंच आहे की नाही. तद्वत दिनांतरे, एव कुठं आलंय का हो? एव आलंय का श्लोकामध्ये? नाही ना आलं, श्लोकामध्ये एव आलेलं नाही. टीकाकारांनी मात्र काय म्हटलंय, संवित एका एव. त्या एवला जरा असं अवतरण द्यायचं, कारण त्याचा अर्थ पुढं सांगणार आहेत. आम्ही एव का म्हटलो ते पुढं सांगितलंय त्यांनी. आम्ही एव का म्हटलो? एव म्हणजे एकच आहे असा अर्थ. श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी म्हणजे याला म्हणायचं एक पाय पुढे, गुरुपेक्षा शिष्य कसा पाहिजे? एक पाय पुढं पाहिजे, एक पाऊल पुढं पाहिजे. विद्यारण्य स्वामी एवढंच म्हटले. काय म्हटले? एवं स्थानत्रये अपि एका संवित, एवढंच बोलले, बरोबर. टीकाकार म्हणतात एवं स्थानत्रये अपि संवित एका एव, म्हणजे एकच आहे असं चकाराने सांगितलं. म्हणजे असं का बरं? तर उत्तर पुढं टीकाकारांनी स्वतः दिलंय की आम्ही एव असं का म्हणालो. त्याचं कारण आहे सर्वम वाक्यम सावधारणम इति न्यायात. सगळे मोठ्या पुरुषांची वाक्य हे निश्चयात्मक असतात म्हणून या न्यायाने. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जरी वापरलं नसलं तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, तरीसुद्धा त्यांच्या प्रत्येक अभंगातील शब्दाला आपण लावला पाहिजे. जसं गुरुवर्य बाबा डॉक्टर महाराज म्हणत असतात नेहमी, ती एक श्रुती आहे, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथाः विद्यते अयनाय. तमेव इथं एव आला तर हा एव सगळीकडे लावा म्हणतात. तमेव विदित्वा एव अतिमृत्युम एती एव, म्हणजे त्यालाच, म्हणजे परमात्म्यालाच जाणूनच मृत्यूतूनच उल्लंघन होतच असं सांगत असतात. का असं च लावायचं उगच का? नाही, हे निश्चयाने सांगत असतो. चकार काय करतो? निश्चित करतो. आणि मोठ्या पुरुषांचे वाक्य हे कसे असतात? अवधारणात्मक असतात, म्हणजे निश्चय करून देणारे असतात, असं त्याचा अर्थ आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, इथं कुठं आलाय का? पण अर्थ करताना करावा लागतो असा की परमात्म्याचं रूप पाहूनच, रूपच पाहूनच सुखच होतच, हे ज्ञानोबारायांना सांगायचं आहे. समजलं ना? का असा अर्थ करायचा? मोठ्यांची वाक्य ही निश्चयात्मक असतात असा याचा अर्थ आहे. सर्वम वाक्यम सावधारणम. महापुरुषांची, मोठ्यांची वाक्य, त्यांच्या मुखातून आलेली वचनं ही अवधारणा करून देतात, निश्चयच करून देणारी असतात. म्हणून विद्यारण्य स्वामी आमचे गुरु आहेत, मोठे आहेत ते आमच्यापेक्षा. त्यांनी चकार जरी वापरला नाही, म्हटले नाही ते, तरी पण त्यांना तेच म्हणायचं हे आम्हाला माहिती आहे. त्यांना हेच सांगायचं आहे की संवित एकच आहे, संवित एक आहे असं ते बोललेत, पण त्यांना हे सांगायचं आहे की संवित एकच आहे असं त्यांना निश्चित सांगायचं आहे. म्हणजे भेद नाहीच आहे संवितमध्ये, ज्ञानामध्ये भेद नाहीच आहे, ज्ञानात अभेदच आहे असं निश्चयाने आमच्या गुरूंना सांगायचं आहे. असं त्यांचे शिष्य येथे रामकृष्ण येते टीकाकार
गुरूंचा अभिप्राय शिष्यांना कळू शकतो. 10-20 वर्ष किंवा आयुष्यभर ते गुरूंच्या जवळ बसलेले असतात. काय म्हणायचंय, जसं पत्नीला कळू शकतं पतीचा अभिप्राय, पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता, तसं गुरूंचा अभिप्राय जवळच्या शिष्यांनाच कळू शकतो, सर्वांना कळत नसतो. म्हणून टीकाकार सांगतायत की आमच्या गुरूंना सांगायचंय की संवित हे तिन्ही अवस्थांमध्ये एकच आहे असं सांगायचंय. तद्वत दिनांतरे, आता असंच दुसऱ्या दिवशी सुद्धा होतं. दुसऱ्या दिवशीच्या 3 अवस्थांमध्ये असंच होतं. म्हणजे यथा एकस्मिन् दिवसे अवस्थात्रये अपि ज्ञानस्य अभेदः एवं अन्यस्मिन् अपि दिवसे ज्ञानम एकम अस्ति. एका दिवशीच्या जशा या 3 अवस्थांमध्ये विषय भिन्न, ज्ञान एकच, तसंच दुसऱ्या दिवशीच्याही 3 अवस्थांमध्ये अवस्था भिन्न, विषय भिन्न, ज्ञान एकच. पुन्हा तिसऱ्या दिवशी अवस्था भिन्न, विषय भिन्न, ज्ञान एकच. पुन्हा आजचं ज्ञान आणि उद्याचं ज्ञान पुन्हा वेगळं नाही. ते दोन्ही दिवसाचं ज्ञान पुन्हा एकच. म्हणजे ज्ञान एकच, त्याच्यात भेद व्हायला काही कारणच नाही. असं कुठपर्यंत मग पुढं किती जायचं, मागं किती जायचं, तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत पुढं किती आणि मागं किती. मा शब्दयुगकल्पेषु गतागम्येष्वनेकधा नोदेति नास्तमित्येका संविदेशा स्वयं प्रभा. 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 मा शाब्द युगकल्पेषु गतागम्येषु अनेकधा न उदेति न अस्तम एति एका संवित एषा स्वयं प्रभा. अन्वय. अनेकधा गतागम्येषु मासाब्द युगकल्पेषु संवित एका न उदेति न अस्तम एति एषा स्वयं प्रभा. अनेकदा अर्थ बघा, अनेकदा म्हणजे अनेक प्रकारचे. टीकाकार त्याचा अर्थ पुढे सांगणार आहेत. अनेकदा अनेक प्रकारचे काय, गतागम्येषु गत म्हणजे गेलेले, म्हणजे मागं झालेले, काय काय ते पुढे येणार आहे. आगम्येषु म्हणजे पुढे येणारे. कोण, मास म्हणजे महिने, अब्द म्हणजे वर्ष, युग कलियुग, कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग, युग नवे नवे कल्प. बरोबर ना. याचा अर्थ असा एकंदरीत वाक्याचा, या गतागम्येषु अनेकदा अनेक प्रकारांनी मागे होऊन गेलेले अनेक महिने, वर्ष, युग, कल्प. आणि आगम्येषु म्हणजे पुढे येणारे अनेक महिने, अनेक वर्ष, अनेक युग, अनेक कल्प. म्हणजे मागं किती होऊन गेले असतील अनादि अनंत कालापासून, आणि पुढेही कितीही अनंत कालपर्यंत हे अनेक महिने जातील, दिवस जातील, असे वर्ष जातील, युग जातील, कल्प पुढे येतील. या सर्व दिवसांमध्ये, या सर्व कालामध्ये मागं झालेल्या पुढच्या काय आहे तिकडं, संवित एका. बरोबर ना. संवित काय आहे, एकच आहे. न उदेती ते संवित जन्माला येत नाही. न अस्तम येते ते संवित अस्ताला जात नाही, म्हणजे नष्ट होत नाही. एषा स्वयंप्रभा म्हणजेच ते संवित, म्हणजेच ते ज्ञान स्वयंप्रकाश आहे, असा याचा अर्थ आहे. श्लोकाचा अर्थ असा समजलं. मागे होऊन गेलेले अनेक वर्ष, महिने वगैरे आणि पुढेही येणारे या सर्व दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये वगैरे या सर्व कालामध्ये विषय भिन्न भिन्न,
ते महिने वेगळे असतील, ते वर्ष वेगवेगळे असतील, ते कल्प वेगवेगळ्या नावाचे असतील, ते युग वेगवेगळ्या, कृतयुग असेल, सुरू द्वापार युग असेल, युग वेगवेगळ्या नावाचे असतील. सगळं हे वेगळं. त्याच्यातील वस्तू, व्यक्ती, पदार्थ वेगळे असतील. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे वेगळं असेल. सप्तलोक खालचे, सप्तलोक वरचे, हे एक ब्रह्मांड, असे अनेक ब्रह्मांड हे वेगळं असेल. यांची नामेही अनाने, वेशही सिनाने. म्हणजे प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचं नाव वेगळं, सगळं सगळं वेगळं आहे. पण या सर्वांचं झालेलं ज्ञान मात्र एक आहे. ज्ञानामध्ये भेद नाही. म्हणजे असं अनादिकालापासून अनंत कालपर्यंत असणारं जे ज्ञान आहे ते अखंड, अबाधित, नित्य, ठोस, भरीव, एक असं ते ज्ञान आहे. त्या ज्ञानात भेद नाही. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत, असं जे ज्ञान आहे ना ते आपलं खरं स्वरूप आहे, ते माझं स्वरूप आहे, ते मी आहे. हे वर्ष, युग हे जातील येतील, हे दिवस येतील जातील. आपण म्हणतो ना हे दिवस जातील, कारण ते जाणारच आहे. जातील नाही म्हटलं तरी जाणारच आहेत ते प्रत्येकाचे. थांबत नाही कोणासाठी काही, सगळं जाणार आहे. शरीर जाईल, शरीर जाईल, इंद्रिय जातील, विषय जातील, सगळं जाईल. आपलं ज्ञान जाणार नाही, आपलं मूळ स्वरूप जाणार नाही. याला म्हणायचं नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यूय म क्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे सगळं जाईल, आत्मा जाणार नाही. आत्मा म्हणजे मी, कारण हे ज्ञान म्हणजे मी आहे. आणि हे ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाश आहे. इथून तिथून अखंड एक आहे. हे ज्ञानरूप अशा मलाच ह्या विषयांच्या उपाधी लागतात, असा याचा अर्थ आहे. टीका बघा. अनेकधा अनेक प्रकारेण गतागम्येषु अतीत आगामीषु मासेषु चैत्रादिषु अब्देषु प्रभवादिषु युगेषु कृतादिषु कल्पेषु ब्रह्मादिषु ज्ञानस्य अभेदः एव इत्यर्थः. अनेक प्रकाराने मागे गेलेले पुढे येणारे. गतागम्येषु म्हणजे अतीत पाठीमागं झालेले, आगामीषु पुढे येणारे, मासेषु म्हणजे चैत्रादिषु, ते अनेकधा म्हटले ना, त्याचा अर्थ हा. मासेषु प्रत्येक महिन्याचं नाव वेगळं आहे, चैत्र, वैशाख, भाद्रपद वगैरे. अब्देषु म्हणजे वर्ष, प्रत्येक वर्षाचंही नाव वेगळं असतं. पंचांगात बघा, प्रत्येक जसं महिन्याचं नाव असतं ना वेगळं, तसं प्रत्येक वर्षाचं नाव वेगळं असतं. प्रभव इत्यादी. युगेषु म्हणजे कृतयुग, द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग, असं अनेक प्रकारे गेलेले किंवा पुढे येणारे युग. कल्पेषु म्हणजे ब्राह्म, सध्या ब्राह्मकल्प सुरू आहे. ब्राह्मादिषु ब्राह्मकल्प इत्यादी. कल्पाची वेगवेगळी नावं असतात. त्या कल्पामध्ये इंद्र वेगळा. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात, ज्ञानोबरायांनी म्हटलंय, एका दिवसामध्ये. असे ब्रह्मदेव प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगळे असतात. असे ब्रह्मांड अनेक आहेत, आणि अनेक ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव सुद्धा अनेक आहेत. आणि सगळ्या ब्रह्मदेवांचा एक बाप आहे, त्याला हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेव म्हणतात. प्रत्येक ब्रह्मांडाचा विष्णू वेगळा, आणि या सर्व विष्णूंचा एक विष्णू आहे, त्याला महाविष्णू म्हणतात. आणि त्या महाविष्णूंचा अवतार ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार. म्हणजे प्रत्येक हे वेगवेगळे आहेत. हे तिन्ही देव सुद्धा वेगवेगळे, प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगवेगळे आहेत. यांच्यातही भेद आहे. पण ज्ञानस्य अभेदः एव, इथंही पुन्हा एव लावलंय. ते मागचं वाक्य घ्यायचं, सर्वम वाक्यम सावधारणम. महापुरुषांचे वाक्य हे निश्चय सांगणारे असतात, अवधारणा करून देतात. म्हणून एव, ज्ञानाचा अभेदच आहे. हे सगळे जातात येतात, ज्ञान जात नाही येत नाही. यांचं जे ज्ञान होतं ते जात नाही येत नाही. संविदः एकत्व समर्थने फलम आह. संविद एकच आहे असं जे आत्तापर्यंत आम्ही समर्थन केलं, सिद्ध केलं, त्याचं फल काय आहे ते सांगतायत. यतः संविद एका अतः न उदेते न उत्पद्यते न अस्तम्येते न विनश्यति च.
असाक्षिकयोः उत्पत्तिविनाशयोः असिद्धेः स्व उत्पत्तिविनाशयोः तया एव संविदा ग्रहीतुम अशक्यत्वात् संविदंतराभावाच इति भावः. एवढं समजून घ्या. हे असे अनेक महिने वर्ष जातात येतात, संवित जात येत नाही, ज्ञान जात येत नाही. ज्ञानाचा अभेद आहे, एक आहे, ठोस आहे, भरीव आहे ते ज्ञान. त्याला जाता येत नाही. काय असतं, व्यापकात क्रिया होत नाही. हे ज्ञान काय झालं आता, इथून मागं असे किती काळ गेला मासं, म्हणजे ते ज्ञान एकच आहे आणि पुढचंही पूर्ण ज्ञान एक आहे, म्हणजे ज्ञान व्यापक झालं. बाबा उदाहरण सांगत असतात, आपण जर आता बोलतोय, आपल्या मुखामधून शब्दांचं उच्चारण होतंय, आपल्याकडून बोलणं घडतंय, बरोबर ना. मी प्रत्येक वर्णाचं उच्चारण करू शकतो प्राणवायूच्या आधाराने. माझ्या जिभेच्या त्या दातांना, टाळूला स्पर्श करून ते वर्ण उच्चारले जातात, कारण त्या जिभेला मध्ये वळवळ करायला जागा आहे. कुणाला, जिभेला. त्या प्राणवायूला चलनवलन करायला जागा आहे. पण मी जेव्हा त्या तोंडामध्ये पूर्ण पाणी भरलं, असं पूर्ण पाणी भरलं आणि त्याला म्हटलं आता बोल बरं, मगापासून एवढा बोलत होता, घोट गिळून घ्यायचा नाही, पाणी तसंच तोंडात ठेवायचं आणि बोलून दाखव बरं, त्याला बोलता येईल का? बोलता येत नाही. का बोलता येत नाही? कारण आता मध्ये त्याला जीभ हलायला किंवा त्या प्राणवायूला स्पर्श करायला, चलनवलन करायला जागा नाही. व्यापक आहे, ठोस आहे, भरीव आहे. आता मध्ये बोलण्याची क्रिया सुद्धा होत नाही. म्हणून तर म्हटलंय बरं, काय वानू आता संत महात्मे एवढे व्यापक आहेत की त्यांच्या त्या व्यापकत्वामध्ये बोलायला जागा शिल्लक राहत नाही, बोलणं सुद्धा घडत नाही. म्हणून व्यापकात क्रिया होत नाही. हे ज्ञान एवढं व्यापक आहे, एवढं व्यापक आहे की त्याला जायला आणि यायला जागाच नाही ना. म्हणून तुकोबारा या अनुभूतीत येऊन बोलतायत. लक्षात ठेवा, हे आपण चिंतन करतोय, साधन करतोय, ही महापुरुषांची अनुभूती आहे. हे ग्रंथ साधे नाहीत. हा ग्रंथ केवळ परीक्षेला आहे म्हणून शिकायचा आणि परीक्षा द्यायचे, मार्क मिळवायचे, याच्याकरता हा ग्रंथ नाही. हे पक्क पहिलं ध्यानात ठेवलं पाहिजे आपण. हा ग्रंथ अनुभूतीचा आहे. तुकोबारायांची अनुभूती या ग्रंथात आहे, ज्ञानोबारायांची अनुभूती या ग्रंथात आहे. गेला कोठे होता, कोठून या आला, किंवा काहीतरी तुकोबाराय चरण आहे बघा, आम्ही जातही नाही आणि येतही नाही, नाही जात येत, असं काहीतरी तुकोबारायाचं चरण आहे. आम्ही जातही नाही कधी कुठं आणि आम्ही येतही नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. याच अर्थाचा आणखी काही प्रमाण आहे. आम्ही मरतही नाही ना आम्ही जगतही नाही. आम्हाला जगायलाही जागा शिल्लक नाही, कारण आम्ही एवढे व्यापक आहेत. जगायचं कुठं, जायचं यायचं क्रियाच कुठं होणार. मृत्यूला जागा शिल्लक नाही तर मरायचं कसं. पण आम्ही मरतही नाही, जगतही नाही. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. हे ज्ञानरूपाने असं, कारण त्यांना कळालंय आम्ही हे ज्ञान आहे, हे ठोस भरीव असं ज्ञान आम्ही आहे, हे माझं स्वरूप आहे, हे त्यांना ध्यानात आलेलं आहे. तेची झाला अंगे तुका आता. म्हणजे काय ते अगोदर सांगितले. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि तेची झाला अंगे तुका आता. हे तत्वमस्यादी महावाक्यांपासून होणारी जी विद्या, ब्रह्मविद्या आहे ना, ज्ञान, ते मी झालोय म्हणतात तुकोबाराय. आणि मी झाल्यामुळं जगणं मरणं शिल्लक राहत नाही. म्हणून या आशयाने ग्रंथकार सांगतायत की ही जी संवित आहे, हे जे ज्ञान आहे, न उदेती, हे जन्माला येत नाही, न अस्तम येते, न विनश्यती, असा अर्थ. म्हणजे नष्ट होत नाही. का बरं? याची उत्पत्ती नाश मानला तर काय अडचण आहे? एक शंका उपस्थित केली आणि उत्तर दिलंय. ठीक आहे, या संवितचा आपण उत्पत्ती नाश समजा मानला तर कोणी अनुभवला सांगा, असा प्रश्न उत्पन्न होईल की नाही? त्याचा साक्षी कोण? साक्षीदार पाहिजे ना कोणीतरी. एखादा आरोप सिद्ध व्हायला काय पाहिजे? साक्षी पाहिजे की नाही कोणी? मग या संवितचा सुद्धा बघा इथं संवित नष्ट झाली, बघा इथं संवित जन्माला आली. असं संवितचा उत्पत्ती नाश कोणी अनुभवला, याचा साक्षी कोण? सांगता येत नाही.
कारण समजा मीच म्हटलो की मला अनुभव आहे, इथं बघा ज्ञान जन्माला आलं, इथं नष्ट झालं, मी म्हणालो खरं तर म्हणता येत नाही तसं. असं कधी झालंय का? आता ज्ञान जन्माला आलं म्हणजे काय अगोदर नव्हतं कधी? ज्ञान नव्हतं का? पुस्तकाचं ज्ञान आत्ता जन्माला आलं, ह्या पुस्तकाचं ज्ञान जर आत्ता जन्माला आलं मग अगोदर नव्हतं का? आत्ता जन्माला आलं म्हणावं तर अगोदर नसायला पाहिजे मग. पण मी इथं यायच्या अगोदर कोणीतरी पुस्तक पाहिलंय, त्याचं ज्ञान त्याला झालंय ना, म्हणजे ज्ञान आहे की नाही अगोदरच? मी मरून जाईल पण ह्याचं ज्ञान कोणीतरी करूनच घेईल ना पुस्तकाचं. म्हणजे हे शरीर जाईल पण पुस्तक इथंच राहील. या पुस्तकाला कोणीतरी पाहिल, वाच, अरे कृष्ण महाराजांचा हा ग्रंथ आहे, वाचूया जरा, त्याचा अभ्यास कोणीतरी करील ना. म्हणजे काय? हे ज्ञान पहिल्यापासूनच आहे आणि अखंड पुढे राहणार आहे. याचा उत्पत्तीनाश नाही होऊ शकत. आणि कोणी म्हणू शकत नाही की मी अनुभवला उत्पत्तीनाश ज्ञानाचा. हा कोणी अनुभवलं? मी अनुभवलं म्हणावं तर माझं ज्ञान मला आहेच की नाही अगोदर? त्या ज्ञानाच्या रूपानं मीच अगोदर आहेच ना. मग जन्माला आलं काय म्हणता? आता ज्ञान जन्माला आलं म्हणावं तर ते ज्ञान अगोदर नव्हतं का? कोणाच्या रूपाने? माझ्याच रूपाने. ज्याला झालं तोच आहे ज्ञानरूप. त्यामुळे नाही, साक्षी सांगता येत नाही. बरं, बिना साक्षीचंच मानलं तर तसं म्हणता येत नाही म्हटले. असाक्षिकयोः पुढचा शब्द आहे. असाक्षिकयोः उत्पत्ती विनाशयोः असिद्धेः. ज्या उत्पत्ती विनाशाला साक्षी नसतो असे उत्पत्ती नाश मानले जाऊ शकत नाहीत, त्याची सिद्धी होत नाही. कोणीतरी जन्माला आलं म्हणायला पाहिजे ना. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसुटला असं म्हणणारे संत होते. भगवंताचा जन्म त्याने अनुभवला, म्हणजे शरीर रूपाने. भगवंताचा आपण लीला संवरण पाहतो भागवतामध्ये, परमात्मा आपल्या धामाला कसे गेले हे सगळं पाहतो. शरीर इथं त्यांनी संपवलं जरी असलं तरी तसा ज्ञानाचा अनुभव कोणाला आहे का? की ज्ञान जन्माला आलं, बघा माझ्या समोर हे जगतातलं सगळं ज्ञान जन्माला आलं आणि माझ्या समोर हे जगतातलं सर्व ज्ञान नष्ट होऊन गेलं, असं म्हणायला कोण आहे? कोणीच नाही. म्हणजे साक्षीच नाही कोणी. आणि साक्षी नाही तर मग उत्पत्तीनाश ज्ञानाचा मानला जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचा उत्पत्तीनाश मानता येत नाही. म्हणजेच ज्ञान उत्पत्तीरहित, विनाशरहित, अखंड, नित्य आहे असा अर्थ. आणि जर स्वतः त्या संवितनंच संवितचा उत्पत्तीनाश अनुभवला असं म्हणावं तर असं कधी शक्य होत नाही. ते पुढं सांगितलंय. स्व उत्पत्ती विनाशयोः तया एव संविदा. त्या स्वतः संवितच्या उत्पत्तीचा आणि विनाशाचा अनुभव त्या स्वतः संवितनंच घेतला, तिनंच घेतला असं म्हणावं तर ग्रहितुम अशक्यत्वात, असं ग्रहण करणं अशक्य असतं. स्वतः संवित आपलाच उत्पत्तीनाश आपणच अनुभवू शकत नाही. आणि दुसरी संवित नाही, दुसऱ्या संवितनं अनुभवला असं म्हणावं. दुसरं ज्ञान तर तेच तर मुळात सांगत आलोय आम्ही. ज्ञान दोन नाही तर ज्ञान एकच आहे. ज्ञानात काय आहे? संवित अंतराभावाच्या, अन्य संवित तर नाही आहे. आणि स्वतः संवितला स्वतःची उत्पत्ती, स्वतःचा नाश अनुभवता येत नाही. माझा जन्म झाला मीच अनुभवला, माझा मृत्यू झाला मीच माझा मृत्यू अनुभवला, मृत्यूचा सोहळा पार पाडला, सर्व नियोजन केलं. अंत्ययात्रा कुठून न्यायची, कशी न्यायची, कुणी अग्निडाग द्यायचा, हे सगळं नियोजन केलं कुणी? मीच. आणि कुणाचं? माझ्याच अंत्य मृत्यूचं. असं कधी शक्य आहे का? याचा अर्थ असा आहे की संवित स्वतः उत्पत्तीनाश अनुभवू शकत नाही आणि दुसरी संवित नाही. संवित तर एकच असते. बरं, दुसरं संवित होऊन भिन्न कोणीतरी जड व्यक्ती एखादा पदार्थ तोही अनुभवू शकतो, तर तो त्याला कधी अनुभवच नाही. उत्पत्तीनाश झाला संवितचा म्हणून याचा अर्थ असा आहे संवितचा उत्पत्तीनाशच नाही. मग संवित याचा अर्थ नित्य आहे. ज्याचा उत्पत्तीनाश नाही त्याला नित्य म्हटलं जातं. नित्य म्हणजे काय? वेदांतानं लक्षण केलंय. ज्याचा उत्पत्ती नाही आणि ज्याचा नाश नाही त्याला म्हणायचं नित्य. परमात्मा का नित्य? कारण त्याची उत्पत्ती नाही, त्याचा नाश नाही म्हणून. दोन्हीपैकी एकही सिद्ध झालं की त्याचं नित्यत्व गेलं. जगामध्ये असे काही पदार्थ आहेत की ते जन्माला आले पण नष्ट होत नाहीत. उदाहरण सांगतो. जन्माला आलं, नष्ट होत नाही. प्रध्वंसाभाव न्यायशास्त्रानं सांगितलं. प्रध्वंस, एखादा घट आहे समोर, फोडला, त्याचा नाश झाला की नाही? आता नाश म्हणजेच प्रध्वंस झाला.
आता या ध्वंसाचा ध्वंस पुन्हा होत असतो का? मृत्यूचा मृत्यू पुन्हा होत असतो का? म्हणजे काय झालं? ध्वंसाचा पुन्हा ध्वंस नाही. म्हणजे ध्वंस जन्माला आला पण त्याचा पुन्हा ध्वंस नाही. पण तो अनित्य आहे, मग त्याला नित्य मानता येत नाही, कारण जन्माला आलंय. साधितवाद. प्रागअभाव कसा आहे? अनादि आहे. अनादि काळापासून इथं घट नव्हता. प्राक अभाव, पूर्वी त्याचा अभाव होता घटाचा. जन्माला यायच्या अगोदर घट इथं अनादि काळापासून नव्हता, म्हणजे अनादि होता तो प्राक अभाव. पण घट जन्माला आल्याबरोबर त्याचा प्राक अभाव संपला, म्हणजे शांत आहे. अभावाचा आता नाश झाला. आता घट आहे, घटाचा भाव म्हणतो आपण, अभाव नाही. बाकी जगातले पदार्थ जन्माला येतात आणि नष्ट होतात, अनित्यच आहेत. प्राक अभाव अनादि होता पण शांत आहे, त्यामुळे अनित्यच आहे. प्रध्वंसाभाव जन्माला आला, पुन्हा अनंत आहे पण जन्माला आलाय, त्यामुळे अनित्यच आहे. मग जगात एकच तत्व असं आहे की जे जन्माला येत नाही, जे नष्ट होत नाही, त्याला परमात्मा म्हणतात. आणि ते परमात्मा तत्व म्हणजेच हे ज्ञान आहे. म्हणजेच हे काय आहे? ज्ञान आहे. म्हणून ते उत्पत्ती विनाश रहित आहे असा अर्थ. ननु संविदंतराभावे ग्राहक अभावाद अस्याह अपि अभाने जगदांध्यम प्रसज्जेत इति आह. पूर्वपक्षी म्हणतोय अन्य संवित नाही, दुसरं ज्ञान नाही, ज्ञान तर एकच आहे. आणि त्या संवितच्या उत्पत्ती विनाशाच्या अनुभवाचा साक्षी दुसरा कोणी नाही म्हणता तुम्ही. मग संवितची प्रतीती कुणाला येईल? संवितचा अनुभव कुणाला आहे मला सांगा ना. आता प्रश्न उत्पन्न बरोबर आहे बरं, लक्षात घ्या. संवित स्वतःचा अनुभव घेऊ शकत नाही. एक वाक्य. संवितचा अनुभव कोण घेतं हा प्रश्न. समजतंय ना? विषय थोडा अवघड वाटतो पण सोपा करून सांगतो, काळजी करू नका. फक्त थोडं मन एकाग्र करा. संवितचा अनुभव कुणाला हा प्रश्न. कारण ज्याचा अनुभव नाही ती वस्तू मानता येत नाही. समजतंय ना? याला अनुभव प्रमाण म्हणतात. अनुभवाचा आपलाप करता येत नाही. वंध्यापुत्र जगात नाहीच आहे. का नाही? त्याचा अनुभवच नाही कुणाला, म्हणून तो नाही, त्याचा अभाव आहे. तसं संवितचा अनुभव सिद्ध झाला पाहिजे की नाही? जर अनुभव नाही म्हणावं तर वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत अभाव सिद्ध होईल. कोणाचा? आपल्या संवितचा. एवढं आपण आतापर्यंत श्रम करत तिला एक सिद्ध केलं, नित्य सिद्ध करतोय सगळं, एवढे आपले दिवस फुकट जातील चिंतनाचे. त्याचा अत्यंत अभाव म्हटलं तर वंध्यापुत्रासारखा. मग चिंतन करा. आता त्या संवितचा अनुभव सिद्ध झाला पाहिजे. पूर्वपक्षी म्हणतोय सांगा संवितचा अनुभव कोणाला आहे? मग पहिला प्रश्न उत्पन्न, तिनं स्वतःचा अनुभव घेतला असं म्हणता येतं? नाही. स्वतःचा अनुभव घेता येत नसतो. ज्ञानोबा चांगदेव 65 मध्ये म्हणतात, आपुलिया दृष्टी डोळा आखमू जैसा. हा डोळा जगाला पाहतो पण स्वतःला पाहायला असमर्थ आहे. स्वस्वला विषय होत नाही. हे नियम आहेत, वेदांताचे सिद्धांत आहेत. मग संवित स्वतःचा अनुभव घेऊ शकत नाही, तिला तिचा अनुभव नाही. बरं, त्या संवितचा अनुभव दुसऱ्या संवितनं घेतला असं म्हणावं तर तुम्ही म्हणता की दुसरी संवित नाही, संवित एकच असते. मग दुसऱ्या संवितला अनुभव तिचा घेता येत नाही, अनुभव नाही. बरं, संवित होऊन जे भिन्न आहे जड जगत ते अनुभव घेतं म्हणावं तर जडाला अनुभव घेता येत नाही चेतनाचा. चेतन जडाचा अनुभव घेतं. याचा अनुभव मी घेतो, माझा अनुभव याला काय घेता येईल? नाहीतर ते दुसऱ्याच्या पुढं गेलं नसतं. आहे की नाही? नाही, मला जायचं नाही, कोणाच्या समोर उभं राहायचं नाही. जाऊन महाराज आले तरच मी सुरू होईल, नाही तर बंद. तसं ते माझ्याही पुढं बंदच आहे. येते ना लक्षात? म्हणजे त्याला कळत नाही, जडाला अनुभव घेता येत. मग संवितचा अनुभव कुठेही सांगा ना. कळतंय ना? सिद्ध होतोय का अनुभव संवितचा? मग संवितचा अनुभवच नाही तर वंध्यापुत्राप्रमाणे ते असत होईल, अभावरूप होईल. आणि संवित जर अभावरूप झाली तर जगदांध्यम प्रसज्जेत. संवित म्हणजे ज्ञान, चैतन्य. आणि जगतामध्ये ज्ञान नावाचा पदार्थच नाही म्हणावं मग वंध्यापुत्राप्रमाणे, तर पुन्हा आपत्ती आहे की जगतामध्ये हे जे ज्ञान होतात ते नाही व्हायला पाहिजे. कोणत्याच वस्तूचं ज्ञान कर, ज्ञानच नाही ना वंध्यापुत्राप्रमाणे. का नाही? तिचा अनुभवच नाही कोणाला.
म्हणजे पूर्वपक्षी बोलतोय बरं हे सगळं, तर म्हणता हे आपण सिद्धांत चाललाय काय? पूर्वपक्षी बोलतो हे सगळं काय? संवितचा अनुभव तिला नाही, दुसरी संवित नाही, संवित भिन्न कोणी संवितचा अनुभव घेऊ शकत नाही, मग संवितचा अनुभवच नाही, मग ज्याचा अनुभव नाही ती वस्तू मानता येत नाही. वंद्यापुत्राप्रमाणे अभावरूप मानावे लागते. मग संवित अभावरूप झाली, आणि अभावरूप जर झाली संवित म्हणजे ज्ञान, तर जगामध्ये ज्ञानच नाही असं मानावं लागेल. मग जगामध्ये ज्ञानच नाही तर माईकचं ज्ञान मला नाही व्हायला पाहिजे, पुस्तकाचं ज्ञान मला नाही व्हायला पाहिजे. होतं त्याची वाट काय? आणि नाही व्हायला पाहिजे, नाही झालं तर कशाचंच ज्ञान होत नाही, सगळं जड. याला म्हणायचं जगदांध्य. तुम्हाला ज्ञान माझं होत नाही, माझं ज्ञान तुम्हाला होत नाही, पुस्तकाचं ज्ञान मला होत नाही, माझं ज्ञान पुस्तकाला, कशाला कोणालाच कोणाचं ज्ञानच होत नाही. याला काय म्हणायचं? जगदांध्य प्रसंग. सर्व अंधारच म्हणजे अज्ञानच सगळं असा अर्थ. अज्ञानाचा अंधारच सर्व ठोस भरलेला. आणि सांगायचंय नेमकं ज्ञान आहे ठोस भरीव, अज्ञान नाही, अज्ञान निवृत्त करायचं. आणि ते अज्ञानच सिद्ध व्हायला लागलं. समजायला ना? एवढ्या मोठ्या आपत्ती यायला लागल्या. कधी? संवितचा अनुभव येत नाही म्हणून. ही शंका आहे. समजली का शंका? संवित अंतराभावी. आता फक्त शब्दाचा अर्थ. दुसरी संवित नाही म्हणता. मग ग्राहक अभावात संवितचा ग्रहण करणारा, अनुभव घेणारा त्याचाच अभाव आहे. संवितचा अनुभवच कुणाला नाही. मग असे आपी आभाने त्या संवितचाच अनुभव होणार नाही, त्याचं आभान होईल सगळीकडे, त्याचं अज्ञान राहील. कुणाचं? संवितचं. अननुभव म्हणा त्याला, अनुभव नाही कुणालाही संवितचा, असं होईल. आणि त्यामुळं मग जगदांध्यम प्रसज्जेत, जगदांध्य प्रसंग प्राप्त होईल. जगतामध्ये कोणतंही ज्ञान कोणालाही कधीही होऊ नये असं व्हायला पाहिजे. मग पण असं होतं का? नाही होत. या शंकांचे आमच्या उत्तरं द्या, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. बघा किती विद्वान आहे तो. पूर्वपक्षी सुद्धा काही साधा असतो असं नाही, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून आलेला असतो तो. त्याने ही शंका केली. आता उत्तर देणारे मात्र याचे कोण आहेत? बारसं जीवन आलेले असतात. त्यामुळे याला एका शब्दामध्ये उत्तर दिलंय, एषा स्वयंप्रभा. ही आमची संवित कशी आहे? तिचा अनुभव कोणी घ्यायची गरज नाही. स्वयंप्रकाश त्यालाच म्हणतात की ज्या वस्तूचा अनुभव दुसऱ्यांना घ्यायची गरज नाही, तिला स्वतःला घ्यायची गरज नाही, पण तिला नाही म्हणायची सोय नाही, ती तर आहे. यालाच काय म्हणायचं? स्वयंप्रकाश. माऊलींनी उदाहरण दिलंय, काळा राहे काळवखा आपणा ना पारिखा. म्हणजे एखादं काळं रान आहे, नांगरलेलं एखादं काळं रान आहे, आणि त्या काळ्या रानामध्ये काळा कुट्ट मनुष्य झोपलेला आहे. झोपलेला आहे. आता बघा, काळं रान, त्या काळ्या रानामध्ये हा काळा मनुष्य, आणि पुन्हा जागा नाही, झोपलेला आहे शांत. आणि पुन्हा पांढरे कपडे पण त्याला नव्हते, काळे कपडे तितकेच पुन्हा गडद काळे घालून झोपलेला आहे. त्याला दुसरं कोणी पाहत नाही, म्हणजे दिसतच नाही. बरोबर ना? दुसऱ्या कोणाला तो दिसत नाही, म्हणजे पाहण्याचा विषय नाही. तो स्वतःला पाहत नाही कारण तो झोपलेला आहे. मग तो नाहीच म्हणाव का? असं जरी असलं तरी तो नाही म्हणायची सोय नाही. आपणा ना पारिखा, स्वतःलाही त्याचं ज्ञान नाही कारण झोपलेला आहे. ना पारिखा, इतरांनाही माहीत नाही तो इथं आहे म्हणून, पण तो नाही म्हणायची सोय नाही. तो आहे, त्याचं अस्तित्व मानावं लागतं कारण तो आहे. बरोबर ना? याला म्हणायचं स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश त्यालाच म्हणतात की ज्याचा अनुभव कोणाला घेता येत नाही, इतराला, स्वतःलाही त्याला त्याचा अनुभव घेता येत नाही, पण ते नाही म्हणायची सोय नाही, ते असतं. त्याच्यामुळं जगताचं प्रकाशन होतं, कारण ती वस्तूच प्रकाश रूप आहे. आणि त्या प्रकाशरूप अशा त्या ज्ञान वस्तूला, परमात्मा वस्तूला स्वतःचा अनुभव घेता येत नाही, दुसऱ्यांना तिचा अनुभव घेता येत नाही, पण त्या प्रकाशरूप वस्तूनं जगाचं प्रकाशन केलंय. तिला स्वयंप्रकाश म्हटलं जातं. असं आमचं ज्ञान आहे, अशी आमची संवित आहे. संविदेशा स्वयंप्रभा. आता मग अनुमानातून हाच विषय सांगितलाय. अनुमान जर शब्द अवघड असतात, अर्थ एवढा सोपा आहे. आता सांगितलं तेच. बघा, संवित स्वयंप्रकाशा ही प्रतिज्ञा. संवित याला पक्ष म्हणायचा. ज्या ठिकाणी एखादं साध्य सिद्ध करायचं आहे त्याला काय म्हटलं जातं? पक्ष.
संदिग्ध साध्यवान पक्ष हा. जिथं अजून साध्य सिद्ध झालं नाही करायचं आहे त्याला काय म्हणायचं? संवित इथं पक्ष आहे. स्वयंप्रकाशा आहे हे साध्य. काय सिद्ध करायचं आहे? संवितचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध करायचं आहे. स्वयंप्रकाशा हे साध्य. म्हणजे हेतू काय? कारण काय? संवित का स्वयंप्रकाश आहे? उत्तर देत आहेत, कारण सांगतायत. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात व्यतिरेके घटवत. अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे, आता इकडं लक्ष द्या, अवेद्य म्हणजे ज्ञानाचा अविषय, ज्ञानाचा विषय न होणं त्याला काय म्हणायचं? अवेद्य. वेद्य म्हणजे वेदितुम ज्ञातुम योग्यम वेद्यम, जाणण्यास योग्य. ज्ञानाचा विषय झाला, पुस्तक ज्ञानाचा विषय, याला वेद्य म्हणा, बरोबर. पण जे ज्ञानाचा विषयच होत नाही, ज्याला जाणता येत नाही, त्याला काय म्हणायचं? अवेद्य. जाणीव नेणीव भगवंती याला म्हणायचं अवेद्य. हा, सोपं आहे की नाही? हरिपाठात माऊलीने आम्हाला सांगितलं एवढं सोपं करून. फक्त ते कसं सोपं आहे हे माहिती नसतं आपल्याला. कोणत्या अवघडाचं सोपं केलंय हे माहिती नाही. हे इथं अवघड आहे हे सांगायचं नाही तिथं कीर्तनात कधी, पण हे आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा मग माऊलींची करुणा कळते आपल्याला की संतांनी किती सोपं सांगितलं आपल्याला, नाहीतर ह्या इतकं अवघड झालं असतं. संतांची करुणा, संतांचा महिमा ध्यानात येण्याकरता शिकायचं असतं महाराज, आपल्या विद्वत्तेसाठी नाही. माऊलींची किती करुणा आहे. सहज माऊली बोलून जातात, जाणीव नेणीव भगवंते. ते जाणीव नाही, तेच सांगायचंय. अवेद्यत्वे सती, परमात्मा जाणीवेचा विषय होत नाही. मग जाणीवेचा म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही, त्याला जाणता येत नाही, मग तो नाहीच का? तर अपरोक्षत्वात, सर्वांचा अपरोक्ष स्वरूप आहे तो. यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म. अपरोक्ष म्हणजे काय? सर्वांना तो परमात्मा किंवा हे ज्ञानाचा विषय. तर ही संवित कशी आहे? नित्य अपरोक्ष आहे. अपरोक्ष म्हणजे काय? दूर नाही. परोक्ष म्हणजे दूर, इंद्रियांचा विषय. अपरोक्ष म्हणजे इथं जवळ, आपल्या नित्य स्वरूप आहे की नाही. हे ज्ञान आपल्या जवळच आहे. ज्ञान आपल्यापासून दूर आहे का? मला ज्ञान झालं, आता हे ज्ञान झालं ते माझ्यापासून ज्ञान, मीच खरं तर ज्ञान आहे. जवळ का लांब हा विषय दूरचा, बरोबर ना. मग ज्ञान कसं आहे? अपरोक्ष आहे मला. बरं, ते ज्ञान आताच सांगितले, अनुभवता येतं का? नाही, म्हणून त्याला अवेद्य म्हणायचं. मग जी वस्तू अवेद्य असते आणि अपरोक्ष असते तिला स्वयंप्रकाश म्हणतात, बरोबर. हे अनुमान पाठ करा, खूप महत्त्वाचं आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात, अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे संवित म्हणजे ज्ञान किंवा परमात्मा म्हणा स्वयंप्रकाश आहे. माऊली कसं म्हणतात? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्या स्वसंवेद्या पदाचं विश्लेषण करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी याची गरज आहे, बरोबर. परमात्मा स्वसंवेद्य आहे म्हणजे स्वयंप्रकाश आहे, आणि स्वयंप्रकाश आहे म्हणजे अवेद्य असून अपरोक्ष आहे. म्हणून अपरोक्ष आहे म्हणजे परमात्मा सर्वांचं स्वरूपच आहे, आत्मरूपाने सर्वांच्या तोच आहे. बरं, अवेद्य आहे म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही, जाणल्या जाऊ शकत नाही कुठल्या प्रमाणाने, म्हणून अवेद्य आहे. आणि अपरोक्ष रूप आहे म्हणून त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. आणि अशी कोण आहे जगामध्ये वस्तू? उदाहरण सांगा म्हटलं तर उदाहरण सांगता येत नाही, कारण तो एकटाच तसा आहे. अवेद्य असून अपरोक्ष कोण आहे? परमात्माच आहे फक्त तसा. अशी संवितच आहे फक्त. म्हणे घटाचं उदाहरण द्या, इथं व्यतिरेकी घटवत म्हटलंय, म्हणजे व्यतिरेकी अनुमान घ्यावं लागतं मग घट घ्यावा लागतं. म्हणजे घट तसा नाही असं सांगावं लागतं. घट कसा आहे? आपल्याला अपरोक्ष आहे की नाही? अवेद्य आहे का वेद्य? वेद्य आहे. अपरोक्ष आहे की नाही? वेद्य असून अपरोक्ष आहे, बरोबर ना. मग घट स्वयंप्रकाश आहे का जड आहे? जड आहे. का बरं? वेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे. आम्हाला कसं पाहिजे? अवेद्य असून अपरोक्ष पाहिजे, बरोबर ना. घट वेद्य होऊन अपरोक्ष झाला त्यामुळं जड आहे. आम्ही स्वयंप्रकाश त्याला म्हणतो की जे अवेद्य असून अपरोक्ष आहे. घट वेद्य असून अपरोक्ष आहे म्हणून त्याला स्वयंप्रकाश म्हणता येत नाही. मग असं कोण आहे? फक्त परमात्माच आहे असा अर्थ, फक्त संवितच आहे. पुढं सांगतात बाकीचा विषय आपण हे अनुमान जरा घटवून आपण उद्या बघूया, कारण तुम्हाला जरा समजून सांगतो. पुन्हा पुन्हा विषय येत नसतो, एक तर वेळ झालाय. पक्ष म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, प्रतिज्ञा म्हणजे काय, हेतू म्हणजे काय,
व्याप्ती म्हणजे काय, अन्वय व्याप्ती, व्यतिरेक व्याप्ती, दृष्टांत कसा घ्यायचा, पुन्हा इथं विशेषणासिद्ध हेतू म्हटलं आहे पुढं, आता ह्याच्यातलं विशेषणासिद्ध आहे वगैरे. हा विषय थोडासा काय महत्त्वाचा आहे. आणि हे अनुमान पंचदशीतलं एक अत्यंत महत्त्वाचं अनुमान आहे, कारण हे ज्ञानाकडं घेऊन जाणार आहे, ज्ञानाचं स्वयंप्रकाशत्व सांगणार आहे परमात्म्याचं, आणि तो परमात्मा मीच आहे, म्हणजे मीच स्वयंप्रकाश कसा आहे हे सांगण्यासाठी हे अनुमान प्रवृत्त झालेलं आहे. आणि शिवाय आपल्याला हे अनुमानाची भाषा थोडीशी कळाली पाहिजे ना, ध्यानात आली पाहिजे. म्हणून उद्याच्या दिवस जास्त पुन्हा विस्तार मी करणार नाही, इथून पुढं अनेक ठिकाणी अनुमानं येतील, पण सरळ सरळ सांगणार. उद्या एकदा ह्या अनुमानाचा थोडासा विस्तार पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये करूया, आणि मग आपण पुढच्या विषयाला आरंभ करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, देव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.